आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा उत्सव सगळीकडे साजरा केला जातोय। नाशिकमध्ये राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आलं। यानंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलत्यांनी कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर बाबत बोलताना, यात माझा दूरचा एक नातेवाईक आहे, तो असे उद्योग नेहमीच करत असतो, मात्र 1 रुपयाही अनामत रक्कम न भरता, टेंडरही न भरता तुम्ही थेट वर्क ऑर्डर कशी घेता याच्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। काहीच नाही का तुम्ही 1 रुपया भरत नाही, कुठे काही तुमची अनामत रक्कम भरत नाही, टेंडर नाही आणि बिना टेंडरने तुम्ही त्यांना पैसे देतात आणि वर्क ऑर्डर घेतायत। मला वाटतं त्यांची चूक आहे। अशा पद्धतीने कोणी फसू नका। पण जे कोणी असतील त्याच्यामध्ये माझा नाते का विषय किरकोळ आहे, हा वारंवार अशा गोष्टी करत असतो, हा याच्यात त्याचा हातखंडा आहे, पण हा माझा दूरचा नाते हे खरं आहे, हे खरं हे मान्य केलेलं आहे। आपल्यावर आरोप केले जातात अशा स्वरूपाचं करतात आणि वारंवार अशा स्वरूपाच्या जर घटना घडत असतील तर याच्यामध्ये काही एसओपी ठरवणार आहात? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता घरात बसून उद्या टेंडर निघालेत आणि तुम्ही घरात बसून छापून घ्यायचे सर्टिफिकेट, हे घ्या वर्क ऑर्डर, त्याला पण कोण थांबवू शकणार आहे? कसं थांबवणार आहात? जो घेणारा आहे हे त्यालाही कळायला पाहिजे की मी टेंडर न भरता 100 कोटीचं काम कसं काय भेटतंय मला। मी EMI भरत नाही 1 रुपया आणि मला वर्क ऑर्डर भेटते, म्हणजे हे मला वाटतं दोन्ही त्याच्यामध्ये दोषी आहेत। असंही करून आपण आपली फसवणूक कसं काय करू शकतो? जो माणूस 100-150 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर घेतोय आणि ती पोलीस डिपार्टमेंटची, त्यांना जेवण, त्यांना मॅट्रेस, त्यांना, त्यामुळे कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता कुणीही टेंडर भरून फसू नका, असं देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। तसेच विरोधक आरोप करत असतील तर त्याला आपण काही करू शकत नाही। एखाद्या बरोबर फोटो काढला म्हणून कोणी गुन्हेगार ठरत नसल्याचं यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। एकूणच बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी 4 जण अटकेत असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।